प्रश्न आहे, लेखकाला कोणती दुखणे गोड वाटतात? लेखकाला कोणती दुखणे गोड वाटतात? समोर आपल्या वर्कशीट ठेवायची आहे. वर्कशीट. सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी. लेखकाला सर्दी, खोकला, तापदुखी. असं येईल का ते? काय उत्तर येईल? कोण सांगतंय? उत्तर ते नाही, उत्तर दुसरंच आहे. हा, खुशी बोलो, अनम्यूट करो. हेलो सर. हा बोलो, खुशी बोलो, खुशी प्रजापती. लेखकाला गिव द आंसर. टायफॉइड, शय. हा, लेखकाला टायफॉइड, निमोनिया, दुखणे गोड वाटतात. हा, करेक्ट. ओके, सर बोल वेरी रही. गुड खुशी. लेखकाला म्यूट करने के बाद में जल्दी से, ठीक है. लेखकाला कोणती दुखणे गोड वाटतात? त्याचं उत्तर आहे लेखकाला टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठी जी दुखणे आहेत ते दुखणे गोड वाटतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांच्या लक्षात आलं. लेखकाला टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी जी दुखणे आहेत ते गोड वाटतात. ठीक आहे. प्रश्न दुसरा, हँड रेज किया है जिसने वो डाउन करो. प्रश्न दुसरा, लेखकाच्या घरच्यांना कोणत्या औषधांचा सारखा मारा चाललेला असतो? लेखकाच्या घरच्यांना कोणत्या औषधांचा मारा सारखा चाललेला असतो? सर्वांनी वर्कशीट आपल्या समोर ठेवायची आहे, दिलेली वर्कशीट. आणि मराठीचं रिव्हिजन आपलं चाललेलं आहे. लेसन क्रमांक 7 आजारी पडण्याचा प्रयोग. तर दुसरा प्रश्न आहे, लेखकाच्या घरच्यांना कोणत्या औषधांचा सारखा मारा चाललेला असतो? कोणाला उत्तर येतंय? हर्षवर्धन बोलो. हा सर. हा, लेखकांच्या घरच्यांना कोणत्या औषधांचा सारखा मारा चाललेला असतो? लेखकांच्या घरच्यांना संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बदाम, पेढे, गोड औषधे यांचे मारे सारखे चालायचे असे. हा, चाललेला असायचा. व्हेरी गुड हर्षवर्धन. ओके. थँक्यू सर. तर लेखकाला संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे यासारख्या गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. पुन्हा एकदा उत्तर सांगतो मी. लेखकांच्या घरच्यांना कोणकोणत्या औषधांचा सारखा मारा चाललेला असतो? तर संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. ठीक आहे. तर सर्वांचं उत्तर कंप्लीट झाले असेल. दुसरं उत्तर. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न आहे, लेखकाला कशाचे दुःख वाटायचे? लेखकाला कशाचे दुःख वाटायचे? तिसरा प्रश्न आहे आपला. हा, सावरी, लेखकाला कशाचे दुःख वाटायचे? कशाचे दुःख वाटायचे? असावरी, अनम्यूट करो. किसको आएगा आंसर? हर्षवर्धन सर्च करो उसमें. हाँ सर. हा, लेखकाला कशाचे दुःख वाटायचे? लेखकाला स्वतःचे कधीही आजारी पडताना नव्हते या गोष्टीचे दुःख वाटत होते. व्हेरी गुड. तर आपण कधीही आजारी पडत नाही. बरोबर. आपण कधीही आजारी पडत नाही या गोष्टीचे लेखकाला दुःख वाटायचे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. तिसरा प्रश्न कोणता आहे? लेखकाला कशाचे दुःख वाटायचे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, आपण कधीही आजारी पडत नाही या गोष्टीचे लेखकाला दुःख वाटायचे. ठीक आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता आहे चौथा प्रश्न, लेखक का चिडायचे? लेखक का चिडायचे?
प्रश्न क्रमांक 4 कोणाला उत्तर येतंय? हा आसावरी, अनम्यूट करो आसावरी. ओके ओके अनम्यूट करो, वन्स अगेन अनम्यूट करो. त्यांचा हा लेखक का चिडायचे? लेखक घरातील माणसांचा मला खूप मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. हा बरोबर, व्हेरी गुड. ओके, तर घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. म्हणजे लेखकाला या गोष्टीचा चीड येत होती. कोणत्या? घरातल्या माणसांचा मोठा राग येऊ लागला त्यांचा स्वार्थीपणा पाहून. ठीक आहे, तर घरच्या लोकांचा स्वार्थीपणा पाहून उत्तर कसं लिहायचं सांगा बघा आता. घरच्या लोकांचा स्वार्थीपणा पाहून लेखक चिडायचे, असं उत्तर आहे. घरच्या लोकांचा स्वार्थीपणा पाहून लेखक काय करायचे? चिडायचे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे लेखक का चिडायचे, याचं उत्तर आहे घरच्या लोकांच्या स्वार्थीपणा पाहून लेखक चिडायचे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 5 लेखकाची निराशा का झाली? लेखकाची निराशा का झाली? कोणाला उत्तर येतंय? लेखकाची निराशा का झाली? कारण लेखक हा हा बोलो. हाँ एक मिनट, बाकी को उत्तर देने दो. कौन देगा उत्तर? खुशबू गुप्ता. लेखकाची निराशा का झाली? हा सर, हा लेखकाची निराशा का झाली? कारण लेखक तुझी तब्येत गडबडीत आहे, औषध काही नाही, पण जा घरी, असे जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मनाची लेखक निराशा झाली. व्हेरी गुड. तर तुझी तब्येत, बघा उत्तर काय आहे? तुझी तब्येत ठणठणीत आहे, औषध काही नाही, पळ जा घरी, असे जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टरचे हे बोलणे ऐकून लेखकाची काय झाली? निराशा झाली. ठीक आहे, असं उत्तर लिहायचं. परत सांगतो उत्तर द्या, लक्ष द्या सर्वांनी. तर तुझी तब्येत ठणठणीत आहे, औषध काही नाही, पळ जा घरी, असे जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टरचे हे बोलणे ऐकून लेखकाची निराशा झाली. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न आहे. येस. पुढचा प्रश्न पहा. लेखकांच्या खालील दिलेल्या चौकटीत योग्य तो शब्द लिहा, असं पुढचा प्रश्न आहे. तर लेखकांच्या घरच्यांचे आजार, लेखकाच्या घरच्यांना कोणकोणते आजार होते? आईला कोणता होता, बाबाला कोणता होता, ताईला कोणता होता आणि दादाला कोणता होता? असं आजार आपल्याला या धड्यामध्ये पाठामध्ये आपल्याला सांगितले की आईला कोणता होता, बाबांना कोणता होता, ताईला कोणता होता आणि दादाला कोणता होता. तर आईचा कोणता आजार, त्या आजाराचं नाव पुढे लिहायचं. बाबाचा कोणता आजार, त्या आजाराचं नाव पुढे लिहायचं. ताईचा कोणता आजार, त्या आजाराचं पुढे नाव लिहायचं आणि दादाचं तेच. तर आईला कोणता आजार होता? कोण सांगेल? आईला कोणता आजार होता? दुर्ग विजय, अनम्यूट करो. सर खोकला. व्हेरी गुड. आईला खोकला या गोष्टीचा आजार होता. दुर्ग विजय, नाम क्या है? नाम क्या है? नाम क्या है तुम्हारा? हेलो, ठीक आहे, म्यूट करो. ओके, तर आईला खोकला या खोकल्याचा आजार होता. तर आईच्या समोर काय लिहिणार तुम्ही? आन्सर खोकला. तर आता पुढचा प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न आहे बाबांना कोणता आजार होता? बाबांना कोणता आजार होता? पुस्तकात शोधायचंय. बाबांना कोणता आजार होता? पुस्तकात उत्तर आहे, सर्वांना उत्तर आलं पाहिजे. फक्त 4 आणि 5 4 5 स्टुडंट ओनली देअर raise their hand. What's about other student? बाबांना कोणता आजार होता? कौन बताएगा? 4-5 स्टूडेंट छोड़कर बाकी के स्टूडेंट सर्च करना है बुक में 21 पेज पर उसका आंसर है. बाबांना कोणता आजार होता? आईला खोकला हा होता. ठीक आहे आजार. तर बाबांना कोणता होता? रेज हैंड करो फटाफट. रेज हैंड. नीचे के जो स्टूडेंट है, those student who not participate to give the answer, raise your hand to give the answer. Nishant, unmute yourself. निशांत अनम्यूट करो. यस सर. हा. लेखकाच्या बाबांना कोणता आजार होता? बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचे. हा बरोबर. तर लेखकाच्या बाबांना हँड रेज करणे काय आन्सर आहे तो. ठीक आहे. गुड आन्सर, करेक्ट आन्सर. लेखकाच्या बाबांना पडसे हा आजार होता. पडसे म्हणजे सर्दी. ठीक आहे. तर आता तिसरा प्रश्न आहे. सर्वांचा हँड रेज झाला पाहिजे. लेखकाच्या ताईला कोणता आजार होता? सर्वांचा हँड रेज झाला पाहिजे. ऑल स्टूडेंट रेज देयर हैंड. सबको आना चाहिए. यादना अनम्यूट करो. यादना अनम्यूट करो. लेखकाच्या ताईला कोणता आजार होता? यादना बोलो आन्सर बोलो. हात दुखण्याचे. हात दुखणे आणि पाय दुखणे. हात आणि पाय दुखणे. ठीक आहे. तर लेखकाच्या Yes, sir. करेक्ट आन्सर आहे. हो करेक्ट आन्सर दिया आहे यादनाने. लेखकाच्या ताईला हात आणि पाय दुखणे या गोष्टींचा आजार होता. तर ताईच्या पुढे काय लिहिणार? हात पाय दुखणे. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न आहे आता. सर्वांचा हँड रेज झाला पाहिजे. लेखकाच्या दादाला कोणता आजार होता? लेखकाच्या दादाला कोणता आजार होता? सिया बताएगी. सिया अनम्यूट करो. दादा आवाज आ रही है? हाँ. दादा कॉलेजात जात असला तरी त्याच्या अंग नेहमी दुखायचे. हा. तर अंग नेहमी दुखायचे म्हणजे अंगदुखी. काय येणार उत्तर? अंगदुखी. व्हेरी गुड सिया. तर लेखकाच्या दादाला कोणता आजार होता? अंगदुखी. दादाच्या समोर कोणतं उत्तर लिहिणार? कौन सा उत्तर राइट डाउन करने का है? अंगदुखी. ठीक आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो. आईला खोकला आजार होता. बाबांना पडसे. ताईला हात पाय दुखत होते आणि दादाला अंगदुखीचा त्रास होता. ठीक आहे. आजार होता. तर पुढचा प्रश्न आहे. खालील यादी पूर्ण करा. प्रथमोपचार पेटीतील साहित्यांची यादी करा. प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणते साहित्य आहे? म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. प्रथमोपचार पेटी म्हणजे काय? फर्स्ट एड बॉक्स. या बॉक्सचा आपण उपयोग करतो स्कूलमध्ये. आपणाला काहीतरी लागलं, खरचटलं तर त्यावेळेस इमर्जन्सी म्हणून प्रथमोपचार आपल्या जखमेवर केला जातो. त्याला म्हणतात प्रथमोपचार. तर त्या प्रथमोपचार पेटीमध्ये काही साहित्य असते. तुम्ही कधी पाहिले असेल किंवा आपल्या मित्राला किंवा स्वतःला जर काही लागलं असेल, खरचटलं असेल ग्राउंडवर खेळताना, तर त्या प्रथमोपचार पेटीमध्ये वेगवेगळे असे साहित्य असते. त्या साहित्याचा वापर करून आपण आपल्याला जी जखम झालेली आहे त्या जखमेवर आपण तात्पुरता असा इलाज करतो, ट्रीटमेंट लेते हम. ठीक है. तो प्रथमोपचार पेटी म्हणतो, फर्स्ट एड बॉक्स. तो उस बॉक्स में कौन कौन से साहित्य रहते? प्रथमोपचार पेटी मधल्या साहित्यांची नावं सांगायची आहे. ठीक है. कौन सांगेल? अक्षरा बताओ. अक्षरा अनम्यूट करो.
हाँ अक्षरा, अक्षरा बोलो, आवाज नहीं आ रही. हाताला लावायची पट्टी. हा, तर कोणती पट्टी? मलमपट्टी. हात पट्टी, मलमपट्टी. ठीक आहे. हा, अजून औषधे, मलम. गोळ्या. हाँ, और कौन बताएगा? हर्षवर्धन बताओ तुम. एक, उसने एक बताया पट्टी. हाँ, ठीक है. हाँ, हर्षवर्धन पाँच बताओ. बोलो. हाँ बोलो पाँच. बैंडेज, आई मिस्ट, क्या? आई मिस्ट. आई मिस्ट. हाँ, हाँ, वो क्या रहता है? डिटेल ठीक है, सारखं दूसरा काहीतरी असतं. हाँ, दूसरा कॉटन, बताओ तू. हाँ. ड्रेसिंग रोल, ड्रेसिंग टेप. हाँ, ठीक है ठीक है. आसावरी बताओ अभी. अनम्यूट करो हर्षवर्धन तब तक. ठीक है. हाँ, आसावरी बताओ. हर्षवर्धन अनम्यूट करो तब तक. ठीक है. गुड ट्राय. आसावरी. येस सर. हा, प्रथमोपचार पेटीतील साहित्य कोणते? फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय काय पाहिलं तुम्ही? काय काय असतं त्याच्यामध्ये? आन्सर येतोय का? डेटॉल. हा. येस सर. हा. कैची, डेटॉलची बाटली, अँटीसेप्टिक मलम, पट्टी. हा, तर पहा उत्तर काय आहे. प्रथमोपचार पेटीमध्ये आयोडीन असतं. लक्ष द्या. आयोडीन, बर्नॉल, ठीक आहे, कापूस, डेटॉल, कात्री, मलमपट्टी. ठीक आहे. आयोडीन, बर्नॉल, कापूस, कात्री, मलमपट्टी. ठीक आहे. असे वेगवेगळे साहित्य असतात. ठीक आहे. तुमच्या स्वतःच्या मनाने सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आयोडीन, बर्नॉल, कापूस, डेटॉल, कात्री, मलमपट्टी असे वेगवेगळे साहित्य आपल्याला फर्स्ट एड बॉक्स मध्ये दिसते. तर सर्व मुलांनी स्वतःच्या मनाने लिहिले तरी चालेल, पण फर्स्ट एड बॉक्स मध्ये ते असावं. ठीक आहे. तर पुढचा आता पहा. ड आकडा. ड. खालील शब्दांना मराठी भाषेत पर्यायी शब्द लिहा. मराठी भाषेमध्ये खाली कोणत्या भाषेतील शब्द आहेत? ते इंग्लिश मध्ये आहेत, इंग्रजी भाषेमध्ये आहेत. तर त्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी भाषेमध्ये काय म्हणतात असं विचारलं आहे. ठीक आहे. तर पहिला आहे पेशंट. पेशंटला मराठीत काय म्हणतात? निशांत बताओ. अनम्यूट करो निशांत. हेलो सर. हा बोलू. हा. पेशंटचा रोगी. हा, व्हेरी गुड. पेशंटला काय म्हणतात? रोगी. सर्वांनी रोगी. लक्ष द्या. पेशंटला रोगी म्हणतात. ठीक आहे मराठीमध्ये. तर दुसरा आहे डॉक्टर. दुसरा काय आहे? डॉक्टर. डॉक्टरला मराठीत काय म्हणतात? कोण सांगेल? विशाल चौहान. अनम्यूट करो. विशाल. विशाल रेंज हेलो मध्ये सर. जाओ. गिव देम. हा. यस सर. चिकित्से. हा, डॉक्टरला काय म्हणतात मराठीत? चिकित्से. चिकित्सक किंवा वैद्य. ठीक आहे. चिकित्सक किंवा वैद्य असं दोन उत्तर आहे. डॉक्टरला काय म्हणतात? हो चिकित्सक सर. किंवा वैद्य. व्हेरी गुड. चिकित्सक किंवा वैद्य असं उत्तर आहे. ठीक आहे. आता तिसरं आहे मेडिकल. तिसरं काय आहे? मेडिकल. मेडिकलला मराठीत काय म्हणतात? मेडिकल हे इंग्लिश झालं. तर मराठीत काय म्हणतात? प्रिन्स तिवारी. अनम्यूट करो. प्रिंस तिवारी अनम्यूट करो. अनम्यूट. जो बटन है तुम्हारे लेफ्ट साइड का माइक का उसको दबा लो. प्रिंस तिवारी. ठीक है. उसको नहीं जम रहा है अनम्यूट करने को. ठीक है. कौन बताएगा? रेहान. रेहान बताओ. अनम्यूट करो. मेडिकल.
हा सर औषधे औषध दे औषधे मेडिसिन म्हणजे औषध मेडिकल म्हटले मेडिकल मेडिकल म्हटलं आहे मेडिकल मेडिकलला कोण सांगतंय दुर्ग विजय हा अनम्यूट करो दुर्ग विजय और बताओ मेडिकल औषध और सर हाँ औषध दवा औषध दवा वैसा नहीं आएगा औषध कौन बताएगा मनोज मनोज बताओ मनोज मनोज बताओ हाँ दवाखाना दवाखाना दवा मतलब कौन सी दवाखाना औषध दवाखाना दवाखाना भी आएगा क्या दवाखाना दवाखाना भी आएगा नहीं और दूसरा दवा हिंदी में आती है लेकिन ठीक है औषधालय काय उत्तर आहे त्याचं औषधालय ठीक आहे औषधालय मेडिकल म्हणजे काय औषधालय ठीक आहे आता पुढचं कॉलेज पुढचं आहे कॉलेज कॉलेजला कोणता शब्द आहे मराठीमध्ये कोण सांगतंय कॉलेज आसावरी हा महाविद्यालय बरोबर कॉलेज म्हणजे काय महाविद्यालय व्हेरी गुड आन्सर तर कॉलेजला आपण महाविद्यालय थँक्यू म्हणतो सर ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा म्यूट करू असावरी ठीक आहे शब्दांचा उपयोग करून वाक्य यस तयार सर करायचे खुद के मन से वो वाक्य बनाना है मनोज म्यूट करो अपने आप को आफ्टर गिविंग द आंसर म्यूट युअर सेल्फ फास्ट ओके शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा आनंद म्हणजे आनंद हा शब्द आपल्या वाक्यात आला पाहिजे ठीक आहे वाक्यामध्ये आनंद हा शब्द आला पाहिजे कोण सांगतंय स्वतःच्या मनाने वाक्य तयार करायचे आहेत आनंद हा शब्द त्यामध्ये आला पाहिजे यस यादना अनम्यूट करो काल मी खूप आनंद होते आनंद होते आनंदात होते ठीक आहे काल मी खूप आनंदात होते असं उत्तर येईल अजून कोण सांगल गुड ट्राय यादना और कौन बताएगा रेहान अनम्यूट करो हॅलो सर हाँ बोलो मला खो खो खेळायला खूप आनंदित वाटते व्हेरी गुड मला खो खो खेळण्यात खूप आनंदित वाटते अजून कोण सांगेल आनंद हा शब्द आला पाहिजे हाँ निशांत अनम्यूट करो हाँ हॅलो सर बोलू हाँ हाँ आज माझ्या मित्रांनी मला पेन दिला म्हणून मी आनंद झालो हा व्हेरी गुड आज माझ्या मित्राने मला पेन दिला त्याच्यामुळे मी खूप आनंदित झालो ठीक आहे किंवा खूप आनंद मला खूप आनंद झाला ठीक आहे तर सर्वांनी चांगला ट्राय केला ठीक आहे आता दुसरा आहे आनंदित ठीक आहे पहिला आनंद म्हणजे पहा कसं उत्तर आलं पाहिजे फक्त आनंद शब्द आला पाहिजे ठीक आहे माझ्या मित्राने मला पेन दिला त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला फक्त आनंद शब्द आला पाहिजे ठीक आहे मी आजीला मदत केली म्हणून आजीला खूप आनंद झाला ठीक आहे फक्त आनंद शब्द आला पाहिजे ठीक आहे आनंदित असा शब्द नाही आला पाहिजे कारण पुढचा आपला शब्द आहे आनंदित ठीक आहे तर दोन्ही शब्द सारखे होतील मग त्यामुळे पहिला जो आहे आनंद तो आनंद शब्द आला पाहिजे ठीक आहे मला खूप आनंद झाला माझा परीक्षेत
पहिला क्रमांक आल्यामुळे मला खूप आनंद झाला. ठीक आहे, त्याचं उत्तर असं आहे पहिल्याचं. ठीक आहे, आता आहे दुसरा आनंदित. आनंदितचा आता सांगा, आता कळेल तुम्हाला. आनंदित हा शब्द आला पाहिजे जसाचा तसा. कोण सांगेल? अक्षरा, अनम्यूट करो. अक्षरा अनम्यूट करो. यस सर. आनंदित. आवाज नहीं आ रही, रेंज में आ जाओ, रेंज में, रेंज में आ जाओ. आवाज सर अभी आ रही है आवाज? हाँ आ रही, ठीक है. आज मी हाँ बोलो. केली त्यामुळे मी खूप आनंदित झाले. पुन्हा एकदा सांग मोठ्या आवाजात. आज मी देवपूजा केली त्यामुळे मी खूप आनंदित झाले. व्हेरी गुड. आज मी देवपूजा केली त्याच्यामुळे मी खूप आनंदित झाली. अजून कोण सांगेल? व्हेरी गुड. म्यूट करने का बाद में, खुद को म्यूट करने का बाद में. ठीक है, खुशबू, खुशबू बताओ आंसर. आनंदित, अनम्यूट करो फास्ट. खुशबू गुप्ता अनम्यूट करो. रेज हैंड किया है ना? यस सर. So do it immediately, don't waste time. आनंदित. आज मी घुमत गेली. सर हाँ. आज मी अरे घुमत यार. गेली, मी आनंदित झाले. हा पुन्हा एकदा सांग. आज मी घुमत गेली तो आनंदी झाले. कुठे गेली? घुमत. घुमट, फिरायला गेली. आज मी बाहेर फिरायला गेली. हा त्यामुळे मी खूप आनंदित झाले. कसं येईल उत्तर बाप्पा? खुशबू, आज मी घुमने नाही बोलणे, घुमने हिंदी आहे, त्याला मराठीत म्हणतात फिरायला. आज मी बाहेर फिरायला गेल्यामुळे मी खूप आनंदित झाले. ठीक आहे, असं उत्तर येईल. अजून कोण प्रयत्न करेल? शेवट रेहान, अनम्यूट करो. हॅलो हाँ. सर. हा, काल माझ्या बताओ परीक्षा आंसर. होता, माझ्या परीक्षेत आनंदित झाला. परत एकदा सांग. काल माझ्या परीक्षा झाला, मी माझ्या परीक्षा आनंदित झाला. आनंदित झाला. पहा उत्तर कसं आहे याचं. हा उत्तर कसं येईल? काल माझी परीक्षा संपली. काल माझी परीक्षा संपली त्याच्यामुळे मी खूप आनंदित झालो. काल माझी परीक्षा संपली त्यामुळे मी खूप आनंदित झालो. ठीक आहे, असं उत्तर आलं पाहिजे. काल माझी परीक्षा संपल्यामुळे मी खूप आनंदित झालो. अजून कोण ट्राय करेल? विशाल चौहान, विशाल चौहान. माझी आई मला आनंदात खूप सारे पैसे देतात. आनंदित खूप सारे पैसे देतात. हा गुड ट्राय. माझे आई वडील मला माझ्या अडचणीत मदत करतात त्यामुळे मी खूप आनंदित होतो. ठीक आहे, असं उत्तर आलं पाहिजे. आनंदित हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे, किंवा मी माझ्या आईला
तिच्या कामात मदत करतो त्यामुळे मी खूप आनंदित होतो. मी माझ्या आईला तिच्या कामात मदत करतो त्यामुळे मी खूप आनंदित होतो. ठीक आहे, असं आलं पाहिजे. आता पुढचा आहे शब्दांचे घर. सोपं आहे, पटापट. पुढचा आहे शब्दांचे घर. ठीक आहे, तर कवितेच्या ओळी पूर्ण करा. सुंदर सुंदर त्याच्या पुढचं ओळ सांगायची आहे. 8वा आपला कविता आहे शब्दांचे घर, आपण घेतलेले आहे ते. सुंदर सुंदर त्याच्या पुढे काय येणार? यादना बताएगी. यादना यादना बताओ. यादना अनम्यूट करो फास्ट. सुंदर सुंदर त्याच्या पुढे काय येईल? यादना अनम्यूट करो. कौन बताएगा आंसर? हाँ यादना अनम्यूट हुआ था अभी तुम्हारा, बाद में क्यों म्यूट किया? ठीक है, अभी अनम्यूट करो. अभी बताओ आंसर. सर हाँ बोलू. यस सुंदर शब्दां बोलू. यस यस. सुंदर 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 शब्दांचे सुंदर सुंदर घर, यातात तुम्ही काही हलवे हलवे राहत होते सर्व. स्वर. पण आपल्याला उत्तर किती लिहायचंय पहा. आपल्याला उत्तर सर्व लिहायचंय का? नाही. तर आपल्याला उत्तर पहा किती लिहायचं आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. फक्त एवढंच उत्तर लिहायचंय, खालची ओळ लिहायची नाही. नेक्स्ट लाइन लिखने की नहीं है, वही लाइन कंप्लीट करनी है. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. ठीक है, नेक्स्ट लाइन लिखने की नहीं है, उसके आगे का आंसर आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर म्हणजे शब्दांचे सुंदर सुंदर घर हे हा आन्सर आहे, हे उत्तर आहे. ठीक आहे, दुसरा आहे वाट मोकळी. दूसरा है वाट मोकड़ी. कौन बताएगा? सिया. सिया बताओ, अनम्यूट करो. हॅलो सर. यस. वाट मोरी होऊन लगे कविताची लढ. हा, वाट होऊनी वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. व्हेरी गुड सिया. तर उत्तर पहा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. ठीक आहे, असं उत्तर येईल त्याचं. म्हणजे होऊन लागे कवितेचाही लळा हे उत्तर आहे. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न पहा. प्रत्येकाला अर्थ. प्रत्येकाला अर्थ. कोणालाही नवीन न्यू स्टुडंट? प्रत्येकालाही अर्थ. जागृती पटेल अनम्यूट करो. जागृती. जागृती पटेल अनम्यूट करो. जागृती अनम्यूट युअर सेल्फ. कौन बताएगा आंसर? यस निशांत बताओ. प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुख दुःखाचे भान. बरोबर, करेक्ट. प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुख दुःखाचे भान. ठीक आहे, आता चौथा आहे विराम चिन्हाचीही. विराम चिन्हाचीही. कौन बताएगा आंसर? न्यू स्टूडेंट. न्यू स्टूडेंट शुड बी गिव द आंसर. रेहान. हॅलो सर. यस.
विरम चिन्हाची ही होती सोबत वरचेवर. विराम चिन्हाची ही होती सोबत वरचेवर. करेक्ट. करेक्ट. खुशी है ना, खुशी प्रजापति. यस सर, मेरा नेट नहीं चल रहा इसलिए सर मैं रेहान की मोबाइल में कर रही हूँ. वेरी गुड, वेरी गुड. ओके, अभी नेक्स्ट देखो, लास्ट का म्यूट करो रेहान. अवतीभवती, त्याच्या पुढचं सांगायचं आहे उत्तर. अवतीभवती शेवटचं उत्तर सांगायचंय. परत लेक्चर स्टार्ट होने वाला है बाद में. ठीक है. अवतीभवती कौन बताएगा? विशाल चौहान बताएगा. विशाल अनम्यूट करो. यस सर. अवतीभवती अवतीभवती झिरपट राही गाणे काळजीभर. व्हेरी गुड. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं? शब्दांचे घर याच्यामधले पहिलं आजारी पडण्याचा प्रयोग हा संपला आहे आणि शब्दांच्या घरामधला आपण एक पहिला संपवला आहे.